पुण्याहून मुंबईला भाडे घेऊन गेल्यावर भैया लोकांसोबत त्या काळे पिवळी टॅक्सीवाले ते भैया लोक त्यांच्यासोबत थोडी जर आपल्या गाडीची घासापुशी झाली तर मान खाली घालून जावं लागते मित्रांनो. का बर फक्त या एका बोटामुळं. का बर ही बोट गलत जागचं बटन दाबले त्याच्यामुळं. मित्रांनो मजाक नाही. मुंबईमध्ये आत्ता जर आपण मराठी माणसाला त्या खुर्चीवर बसवणार झालो तर आयुष्यभर रडावं लागेल. पुन्हा आयुष्यभर. गोष्ट लक्षात ठेवा एक. काय फरक पडणार आहे तुम्ही बीजेपीला मतदान दिलो, दुसऱ्या पक्षाला मतदान दिलो, कुणाला जरी मतदान दिलो, काय फरक पडणार आहे? कोण झेंडे लावलाले, कोण आपल्या नावाचे, का आपल्या घरामध्ये येऊन का आपल्याला 4 भाकरी खाऊ घालले, का काय करायले? अरे सगळे एकाच माळाचे मणी आहेत. राजकारणी लोक एकाच माळाचे मणी आहेत. आपण म्हणतो ह्याला मतदान दिलं तर देशाचा विकास होईल. त्याला अरे बघ ना झाला का कुठं कोण कुणासोबत युती कराले, कोण कुणासोबत गु खावलाले, का कराले, कळणार झाल्यात का आपल्याला गोष्टी? मित्रांनो तुम्हाला माझ्या हात जोडून कळकळीची विनंती आहे. मुंबईमध्ये जर जगायचं असलं आणि आपल्या मराठी माणसाचं जर नाव अजून पण जिवंत ठेवायचं असलं तर ठाकरे घराण्याशिवाय पर्याय नाही. हा लुटू द्या, लुट्या किती लुटणार आहेत मुंबईला, लुटू द्या. काय कोण दिवे लावल्यात सांगा, कोण दिवे लावल्यात? मित्रांनो हात जोडून विनंती आहे. देशात तुम्ही कुणाला बी निवडून द्या, कुणाला बी निवडून द्या, म्हणाला कुणाला बी निवडून द्या देशामध्ये, पण मुंबईमध्ये मुंबई हे जे म्हणतात ना आपलं मराठी जसं आपल्या काळीज असतं ना तसं काळीज म्हणजे मुंबई आहे. काळीज. महाराष्ट्र सोडा हो, फक्त मुंबईकडे लक्ष द्या तुम्ही. मुंबईकडे एकदा जर मुंबई निघून ही गुजरातला गेली आपल्या हातामधून गेली रे भावांनो, देवा शपथ महाराष्ट्रातला अर्ध जीवन गेल्यासारखं झालं. अर्ध. हात जोडून विनंती आहे. ते आपल्याला आहे का एक पहिली गोष्ट सांगतो, आपल्याला ते कुणाला ठाकरे घराण्यासोबत संबंध नाही ना कुणासोबत संबंध नाही. फक्त माझा संबंध आहे या महाराष्ट्रातल्या मराठी सोबत. आणि आपल्या ड्रायव्हर भावांना, पुणे मुंबई गाड्या चालवणाऱ्या लोकांना काय त्रास होते हे सगळ्याला तुम्हाला बी माहिती आहे. अरे कोण येत नाही रे आपले भांडणं झाल्यावर. मराठी माणसाच्या भांडणात सुद्धा कोण पडणार मुंबईमध्ये? त्या कोण पडलाले मला सांगा? कोण कोणाच्या भांडणामध्ये उलाले का आपल्याला सोडाले? अरे उलट ते भैया लोक येऊन आपल्याला दमदाटी करायला. आपल्याला जरा तर मित्रांनो सुधरा थोडं तर. राजकारणी विषय बाजूला सोडा, कुणाची बी किव खाऊ नका. एकदा मुंबई मराठी माणसाच्या हातामधून गेली ना, अरे त्या मुंबईमध्ये मराठी बोलाय माणूस राहील नाही. बोलाय सगळे हिंदी शिवाय पर्याय नाही त्या मुंबईमध्ये. जाऊन बघा. अरे निदान आपला तिथं महापौर बसला मराठी माणूस तरी थोडं तरी आपल्याला इज्जत तर राहील. इज्जत. आणि शेवटी राज ठाकरे एक असं नाव आहे ज्याला सत्तेची गरज नाही ना कशाचीच गरज नाही. बाप माणूस आहे बरं का ती. बाप. त्याच्या नादाला कुणी लागू नका. घरात घुसून मारल तो मराठीच्या विरोधात गेल्यावर. हा